नमस्कार मंडळी, मी वैष्णवी तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। घरातील सर्वात महत्त्वाची खोली म्हणजे आपलं स्वयंपाकघर आणि दिवसातील अधिकाधिक वेळ आपण आपल्या स्वयंपाकघरातच असतो आणि किचनच्या स्वच्छतेनुसारच आपल्या घरातील लोकांचं स्वास्थ्य अवलंबून असतं। सर्वात कठीण काम असतं ते म्हणजे किचन स्वच्छ ठेवणं। तर स्पेशली रात्रीचा स्वयंपाक झाल्यानंतर रात्रीच्या किचनची स्वच्छता कशी करायची किंवा मी माझ्या रात्रीचं किचनची स्वच्छता कशी करते या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला बघायला मिळेल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा आता झालेला आहे रात्रीचे 6:15। तर बघा आमची चहा घेऊन झालेली आहे, भांडेसुद्धा मी क्लीन करून घेतले, त्यानंतर आपला किचन वाटा एकदम छान असा पुसून घेतला, त्यानंतर मी लागते रात्रीच्या स्वयंपाकाला। तर बघा अगोदर बघते मी सकाळच्या पोळ्या किती आहेत त्यानुसार मी कणिक भिजवते। तर बघा असं मी एक टोपलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्येच मी कणिक भिजवत असते। तर बघा कणिक भिजत असताना अगोदर मी एक रुमाल घेते आणि त्याच्यावरच मी कणिक भिजवत असते, म्हणजेच की आपला किचन वाटा खराब होत नाही। तर बघा उंडा एकदम छान असा भिजवून घेतला, त्यानंतर उंडा एकदम छान असा भिजला की लगेच मी पोळ्यासुद्धा करून घेते। पोळ्या करताना सुद्धा मी त्याच्या खाली एक रुमाल अंथरते, म्हणजेच की आपलं जे पीठ आहे इकडं तिकडं उडत नाही। तर बघा माझ्या पोळ्या करून झालेल्या आहे, त्यानंतर मी पोळ्या अशा रुमालामध्ये ठेवते, म्हणजेच की आपल्या पोळ्या नरम राहत्या आणि थोड्याफार गरमसुद्धा राहतात। तर बघा पोळ्या आपल्या व्यवस्थित झालेल्या आहे, त्यानंतर इकडे मी आपला हा जो रुमाल आहे यात जे पीठ आहे ते मी एकदम छान असं किचनमध्ये टाकून देते। आणि इकडे बघा आज मी मस्त झणझणीत अशी आमटी केलेली होती आणि बघा आपली आमटीसुद्धा एकदम छान अशी झालेली आहे। बघा आमटी एकदम छान अशी झाली की बघा हा आहे आपला डिनर टेबल। तर बघा हा टेबल मी एकदम छान असा पुसून घेते आणि त्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर तो स्वयंपाक मी इथेच आणून ठेवते। तर बघा भाजी आणि पोळ्या मी तर आणून ठेवला, म्हणजेच की आपल्या किचन वाट्यावर जास्त पसारा दिसत नाही आणि ओटा रिकामा राहतो। त्यानंतर मग तेलाचे, मिठाचे, तिखटाचे जे डबे आहे ते आपण या प्रकारे स्वयंपाक झाल्याच्या नंतर रोजच्या रोज मी असे पुसून घेते, म्हणजेच की आपले खरकटे हात किंवा ओले हात त्याला लागतात म्हणून त्याच्यावरती डाग पडतात। मग असं ओल्या कपड्याने किंवा कोरड्या कपड्याने पुसून घेतले की आपले डबेसुद्धा नेहमी क्लीन राहतात। तर बघा आता आपल्या किचन वाट्यावरती जो पण राडा आहे म्हणजे जे भांडे आहे घासाचे ते सर्व मी आता बेसिंगमध्ये घेत आहे। तर बघा अशा प्रकारे मी सर्व भांडे बेसिनमध्ये घेतले। त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, गॅससुद्धा एकदम छान असा क्लीन पुसून घ्यायचा आहे। तर बघा गॅसवरती सुद्धा आपल्याला ते बर्नर जे आहे ते सर्व काढून घ्यायचं आहे आणि एकदम छान असं डिशवॉशने हा जो गॅस आहे तो एकदम छान असा घासून घ्यायचा आहे। तर बघा रोज रात्री मी असा गॅस घासून घेते। तर बघा गॅस एकदम छान असा घासून झाला लगेच मग आपल्याला किचन वाट्याच्या ज्या मागच्या टाईल्स आहेत त्यासुद्धा एकदम छान अशा ओल्या कपड्याने पुसून घ्यायचा आहे, किचन वाटासुद्धा पुसून घ्यायचा आहे आणि गॅससुद्धा एकदम छान असं ओल्या कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे मी किचन एकदम छान असं पुसून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं सर्व किचन एकदम छान असं मी पुसून घेतलेलं आहे। तर बघा आता स्वयंपाकाचे जे भांडे आहे ते सुद्धा आता आपल्याला लगेच घासून घ्यायचे आहे। तर बघा अशा प्रकारे आपण लगेच आता संध्याकाळचे जे भांडे आहे ते घासून घेणार आहोत। सो फ्रेंड्स, तर भांडे घासून झाले की लगेच आपल्याला कोरड्या कपड्याने स्वच्छ असे पुसून घ्यायचे आहे। तर बघा अशा प्रकारे आपण जे पण ओले भांडे आहे ते कोरडे करून घेणार आहोत। भांडे कोरडे करून झाले की लगेच आपण जिथल्या तिथे ते सेट करून घेणार आहोत। तर बघा अशा प्रकारे मी सर्व भांडे एकदम छान असे कोरडे करून घेतले। गॅसच्या वरचे जे बर्नर वगैरे आहे ते सुद्धा कोरडे करून घेतले, त्यानंतर गॅसवरती एकदम छान असे सेट करून घेतले। त्यानंतर आपले हे बाकीचे जे भांडे आहे ते मी इथे भांडे ठेवण्याच्या चाळणीमध्ये ठेवले। आपले यातलं जे पाणी जे एकदम छान असं निथळलं की लगेच आता आपल्याला हे भांडे रॅकवरती लावून द्यायचे आहे। तर बघू शकता आपले जे भांडे आहे एकदम छान असे हडकलेले होते, त्यामुळे आता मी हे सर्व भांडे एकदम छान असे रॅकवरती सेट करत आहे। तर बघा अशा प्रकारे एक एक करून मी हे सर्व भांडे रॅकवरती सेट करून घेत आहे। आपल्या किचनमधला सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे बेसिंग साफ करणे, कारण मग त्यामध्ये जर थोडंफार खरकटं राहिलं तर मग त्याचा वास लगेच सर्व किचनमध्ये फिरतो, त्यामुळे किचनमध्ये
बेसिंगची स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. बेसिंग घासून झाल्यानंतर मी नळ पण एकदम छान असे घासून काढते, कारण त्याला पाण्याचे वगैरे जे डाग पडलेले असतात तर घासल्याने ते सर्व डाग निघून जातात. तर बघा, एका टोपल्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं डिटर्जंट टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपल्या ह्या ज्या किचनच्या टॉवेल आहे त्या मी एकदम छान अशा रोज रात्री धुवून काढते. तर बघा, अशा प्रकारे याला एकदम छान असे धुवून काढते, म्हणजेच की सकाळी आपल्याला हे रुमाल एकदम छान असे क्लीन मिळेल. तर बघा, हे सर्व एकदम छान असं झालं की आपलं जे फ्रीज आहे त्यालासुद्धा मी वरतून ओल्या कपड्याने अशा प्रकारे रोज पुसून घेत असते. फ्रीज पुसून झालं की लगेच आपलं हे जे मिक्सर आहे ते सुद्धा मी ओल्या कपड्याने असे पुसून घेते, म्हणजेच की जे खरकटे डाग वगैरे आहे ते निघून जातात. सो फ्रेंड्स, आपला किचनचा एरिया एकदम स्वच्छ झालेला आहे आणि आता मला किचनमधून बाहेर पडायचंच की त्या अगोदर मी केअर मात्र काढत असते. फरची पुसत नाही, फरची मी सकाळीच पुसत असते. एखाद्या वेळेस काही सांडलं असेल तर फक्त तेवढे डाग वगैरे काढत असते. रात्री फरची पुसत नाही, मग सकाळीच पुसत असते. खरं तर कोणतंच असं परफेक्ट रुटीन नसतं. प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार, गरजेनुसार आणि वेळेनुसार स्वच्छता करत असतं. पण रात्रीची किचनची स्वच्छता का महत्त्वाची? पहिली गोष्ट म्हणजे घरात झुरळ होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी या सर्व गोष्टी करायला म्हटलं की आपल्याला खूप वेळ जातो. तिसरी गोष्ट म्हणजे सकाळी स्वच्छ किचन बघण्याचा आनंद काही वेगळाच असतो. चला तर मैत्रिणींनो, हे होतं माझं रात्रीचं किचन क्लिनिंग रुटीन. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर चला, इथे सींड.